सर्वप्रथम सर्वांना जय भीम. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस व्हॉल्यूम नंबर 19मधील प्रकरण 15चे आपण वाचन करणार आहोत. तर प्रकरण 15चे जे हेडिंग आहे ते हेडिंग आहे राष्ट्रांतील पक्ष. तर या राष्ट्रांतील पक्ष या हेडिंगखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय लिहिलं हे समजण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर मित्रहो, कोणतेही सार्वजनिक कार्य झाले तर ते मी एकटा घडवून आणेन असे जर कोणी म्हणेल तर त्याच्या हातून कार्य तर होणारच नाही, पण समंजस लोक त्याच्या एटीबद्दल व अहमपणाच्या तोऱ्याबद्दल त्याची कीव केल्याशिवाय राहणार नाहीत. मनुष्याचे विचार किती उदात्त असले तरी जर का त्याला पाठबळ नसेल तर तो पंगुवत होऊन त्याच्या विचाराचा अवतार कृतीत होणे कठीण जाते. व जोपर्यंत तसे झाले नाही तोपर्यंत उदात्त विचार असून आणि नसून सारखेच म्हणायचे. म्हणजे त्याचे विचार जर अवतार कृतीमध्ये जर उतरले नाही तर त्याचे विचार असून आणि नसून सारखेच म्हणायचे. कारण विचारानुरूप जर जगाची रहाटी बदलली नाही तर मनुष्य मात्रास लाभ तो कोणता. बाबासाहेब लिहितात की विचारानुसार जर त्याची रहाटी बदलली नाही तर मनुष्य मात्रास तो लाभ कोणता. जर त्याचे विचारच आहेत, आचरणामध्ये कुठलाही बदल होत नसेल तर त्याचे विचार असून फायदा कोणता. म्हणून कार्याच्या दृष्टीने पाहता कार्यशाली माणसांत एकदिली होऊन जूट होणे फार आवश्यक आहे. परंतु एकदिली उर्फ संयोग होण्यास सृष्टीतील निर्जीव वस्तूत किंवा सजीव प्राण्यात समान धर्म असावा लागतो. पाणी आणि तेल, पाषाण व काष्ठधातू आणि मृत्तिका यांच्यात जसा संयोग होत नाही तसा व्याघ्र व शेळी, मांजर व उंदीर, इंग्रज व फ्रेंच, जर्मन, अमेरिकन, इटालियन व ग्रीक, पारशी व ख्रिश्चन, हिंदू व मुसलमान, ब्राह्मण व ब्राह्मणेतर इत्यादिकांतही संयोग होत नाही. समानशील व्यसनूषु सख्यम हा न्याय सर्वत्र सारखा लागू पडतो. बाबासाहेब लिहितात की जसं व्याघ्र आणि शेळी, मांजर आणि उंदीर, इंग्रज आणि फ्रेंच, ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर यांच्यामध्ये जसा ऐक्य होत नाही, संयोग होत नाही, तर बाबासाहेब त्याच्यामध्ये लिहितात समानशील व्यसनेषु सख्यम हा न्याय सर्वत्र लागू होतो. इंग्रज व नेटिव्ह, जहाल व मवाळ इत्यादिकांत जो संयोग होत नाही याचेही कारण यांच्यातील असमान धर्म हेच होय. म्हणजे संयोग होण्याकरिता समान धर्म असणं आवश्यक असते असं बाबासाहेब म्हणतात. कोणत्या पक्षाची आम्ही सहयोगी आहो याची चर्चा करण्याचा आमचा इरादा आहे, पण ती चर्चा करण्यापूर्वी हल्ली अस्तित्वात असलेले पक्ष कसे उभारले गेले व त्यांचे शील काय आहे हे तपासून पाहिले पाहिजे. अनंत दशचक्रात भ्रमता भ्रमता इंग्रजी सत्तेखाली हा देश कसा आला याचा इतिहास सांगायचे कारण नाही. पडते मुसलमान व चढते मराठे यांना नमवून इंग्रजांनी आपली सत्ता कशी प्रस्थापित केली हे सर्वश्रुत आहेच. एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ती ही की प्रजापक्ष म्हणून जी काही चीज आहे ती मात्र अगदी नवीन असून इंग्रजी आमदनीतच तिची लागवड झाली आहे. म्हणजे जे नवीन कोणती जर गोष्ट असेल तर ती म्हणजे प्रजापक्ष. म्हणजे बाबासाहेबांचं म्हणणं आहे की मुसलमानांचं जेव्हा राज्य होतं तेव्हासुद्धा प्रजापक्ष अस्तित्वात नव्हता आणि मराठ्यांचं राज्य होतं तेव्हासुद्धा प्रजापक्ष अस्तित्वात नव्हता. प्रजापक्ष हा जो शब्दप्रयोग किंवा ही जी संकल्पना आहे ते इंग्रजांच्या आमदनीत तिची लागवड झाली आहे. अनेक परचक्रे या देशावरून गेली. मुसलमानांनी अनेक दिवसापर्यंत आपली सत्ता या देशात गाजवून होता मुसलमान की कापू मान या 12 अक्षरी फरमानानुरूप हिंदू धर्माचे निशाण जे शेंडी त्या शेंड्याचा फन्ना फार केला. पोर्तुगीज लोकांनी आपली ठाणी बसवली व अनेक लोक ख्रिस्ती अनुयायी केले. डच आले, फ्रेंचांची वसाहती केल्या, परंतु मराठ्यांनी खाल्लेले उचले खेरीज जिकडे तिकडे आदी सिन्न प्रजेत चेतना म्हणून काही झाले नाही, काही नाही. येईनात बापडे आमचे काय जाते, म्हणजे कोणी आलं तर आमचं काय जाते अशा भावनेने खिळून गेलेली प्रजा. म्हणजे
मराठे येवोत, ख्रिस्ती येवोत, डच येवोत किंवा अजून कोणीही येवोत, तिथे बाबासाहेबांना म्हणणं झालं, येईनात बापडे आमचे काय जाते, या भावनेने प्रजा खिळून गेली. प्रजा इंग्लिश लोकांच्या अंमलासंबंधाने एवढे औदासीन्य दाखवित नाही हे नवल नव्हे काय. म्हणजे ही जी प्रजा आहे इंग्रजी लोकांच्या अंमलाच्या संदर्भाने औदासीन्य दाखवत नाही हे नवल नव्हे काय. मुसलमानी किंवा मराठी राज्यासारख्या बेजबाबदार राज्याविरुद्ध प्रजेने कधी तट उभारला नाही. तारतम्याने पाहता मुसलमानी किंवा मराठी आमदनीपेक्षा ब्रिटिश आमदनीत कितीतरी सुखावह आहे. दरेक व्यक्तीला कितीतरी स्वातंत्र्य, कितीतरी सुख प्राप्त होत आहे. असे असूनही प्रजेने तिच्या विरुद्ध आपला पक्ष उभारावा ही तिची अघटित करणी समज उमगण्यासारखी नाही. म्हणजे जेव्हा प्रजेवर अन्याय होत होता, प्रजापक्ष अस्तित्वात नव्हता, त्यावेळी प्रजेने कुठलंही आंदोलन त्या आमदनीच्या विरोधात त्या उभारलेलं नाही. परंतु ज्या राज्यामध्ये इंग्रजांच्या प्रजेला काहीतरी सुख मिळायला लागलं, त्या सुखाच्या विरोधात प्रजेने पक्ष उभारावा ही करणी उमगण्यासारखी नाही. ज्या हिंदी जनात जे एक प्रकारचे स्थैर्य व तटस्थता दृष्टीत पडत होती व ज्या स्थैर्यास व तटस्थतेत जगातील दुसऱ्या देशात क्वचितच उपमा सापडेल असे वाटत होते व ज्या तटस्थतेबद्दल सर्व पाश्चात्य राष्ट्रात त्याची प्रसिद्धी होती, ती तटस्थता व ते स्थैर्य लोपून त्याचे पर्यावसन विलक्षण अशा चैतन्यात व्हावे हा सृष्टीतील एक चमत्कार आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. बाबासाहेब म्हणतात, ज्या हिंदी जनामध्ये एक प्रकारचे स्थैर्य व तटस्थता दृष्टीत पडत होती, त्या स्थैर्यास व तटस्थता जगातील दुसऱ्या क्वचितच उपमा सापडेल असं वाटत होतं. परंतु या तटस्थतेबद्दल सर्व राष्ट्रात तिची प्रसिद्धी होती व तटस्थता व ते स्थैर्य लोपून त्याचे पर्यावसन अशा चैतन्यात, म्हणजे अशा इंग्रजांच्या विरोधामध्ये अशी पक्ष उभा राहणे ज्याला म्हणतात, आंदोलन उभं राहणं म्हणतात, असं काही निर्माण होणे, असं पर्यावसन विलक्षण अशा चैतन्यात व्हावे हा सृष्टीतील एक चमत्कार आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. परंतु हा चमत्कार घडून येण्यास ब्रिटिश आमदनीच कारणीभूत झाली असे म्हणावे लागते. म्हणून बाबासाहेब लिहितात, हा जो चमत्कार आहे, हा चमत्कार घडून आणण्यास ब्रिटिश सरकार जे आहे तेच कारणीभूत आहे असे म्हणावे लागते. ब्रिटिश आमदनीपूर्वी प्रजेत ऐक्यभाव न उत्पन्न होण्यास बरीच कारणे होती. अनेक धर्म, अनेक जाती, अनेक भाषा इत्यादिकांमुळे प्रजा एकजीव होणे शक्य नव्हती. तरी पण या प्रजाशकलांचे नियमन करणारी शक्ती उर्फ सरकार एकच असते तर हिंदी प्रजा एकवट झाली असती हे खास. अमेरिकन संयुक्त स्थानांतील लोकात हिंदुस्थानाप्रमाणेच भिन्न धर्म, भिन्न जाती, भिन्न भाषा आहेत. तरी पण अमेरिकन प्रजेत ऐक्यभाव किती आहे हे नुकत्याच संपलेल्या युद्धावरून सिद्ध आहे. उलट युरोपातील लोक एकधर्मीय असूनही त्यांच्यात ऐक्याचा अभाव नव्हे, वैमनस्य किती आहे हे नुकतेच प्रत्ययास आले आहे. युरोपामध्ये हिंदुस्थानातील प्रजेत ऐक्यभाव उत्पन्न झाला नाही याचेही कारण हेच की ब्रिटिश आमदनीपूर्वी युरोपाप्रमाणे हिंदुस्थानातही एक सरकार नव्हते. या सरकाराखाली असणारे आपण नागरिक, एकाच कायद्याने बांधले गेलेलो आपण प्रजाजन, एकाच शासन पद्धतीच्या माऱ्याखाली सुखदुःख अनुभवणारे आपण लोक इत्यादी भावना जागृत करून प्रजेस एकवट करण्यास एकछत्री राज्यासारखे दुसरे महत् कारण नाही. म्हणजे प्रजेला इकट्ठा जर करायचं असेल तर प्रजेला आपण एकसारखे आहोत हे सांगणे किंवा हे समजणे, त्यांना जाणीव करून देणे हे फार जास्त आवश्यक असते. आणि ही जी आवश्यकता आहे ती एकछत्री राज्यामध्ये ज्याप्रमाणे होऊ शकते त्याप्रमाणे दुसऱ्या कुठल्याही पद्धतीत होऊ शकत नाही. हिंदी प्रजा एकवट होण्यास एकछत्री इंग्रजी अंमल जितक्या परीने कारणीभूत झाला, तितक्याच परीने इंग्रजी भाषेचा प्रचारही कारणीभूत झाला. इंग्रजी भाषेच्या प्रचारामुळे भिन्न भिन्न प्रांताच्या लोकात विचार विनिमय व आचार विनिमय होऊन ऐक्यभावात भर पडली आहे. अशा प्रकारे एकवट झालेल्या प्रजेत वसत असलेले अनुषंगिक औदासीन्य, स्थैर्य व तटस्थता जाऊन त्यांच्या ठायी स्वहक्काची जाणीव उत्पन्न होण्यास इंग्रजी राजकीय इतिहासाचे परिशीलन फार कमी पडले. प्रजा ही मेंढरे व राजा हा मेंढपाळ अशा भावनेनुसार आपल्या चैतन्याच्या दोऱ्या जो येईल त्याच्या हातात देऊन बेगुमानपणे वर्तत आलेली प्रजा, राजापेक्षा प्रजा श्रेष्ठ, राजाने राज्य करायचे ते प्रजेच्या अनुरोधाने करायचे, सारांश प्रजा हीच राजा म्हणून
तिच्या चैतन्याच्या दोऱ्या तिच्याच हातात असाव्या असे ठोकून सांगणारा प्रजापक्ष इंग्रजी इतिहासाच्या परिचयाशिवाय अन्य कारणांनी उभा राहिला असे म्हणण्यास काही आधार दिसत नाही. बाबासाहेब म्हणतात की प्रजेच्या हातात राज्य यावे ही जी संकल्पना आहे, ही जी भावना आहे, ही इंग्रजी राज्य जर नसते तर ते आलं नसतं असं बाबासाहेब आंबेडकर लिहितात. आता हा प्रजापक्ष बलवत्तर होण्यास काही इंग्रजी अधिकाऱ्यांची दोषासाद आमदनी कारणीभूत झाली तो प्रश्न वेगळा. म्हणजे हा जो प्रजापक्ष बलवत्तर जो झाला आहे त्याला काही इंग्रजी अधिकाऱ्यांचा दोष आहे हे काही हा प्रश्न वेगळा. प्रथमतः इंग्रजी राज्य सुराज्य व्हावे असा या प्रजापक्षाचा हेतू होता. प्रथमतः जे इंग्रजी राज्य आहे ते प्रजापक्षाचा हेतू होता की ते सुराज्य व्हावे, पण कालांतराने सुराज्यापेक्षा स्वराज्य बरे असे या पक्षास वाटू लागले, म्हणजे प्रजेला वाटू लागले. हेतूत फरक झाल्याबरोबर या प्रजापक्षाच्या दोन फळ्या पडल्यावर एक पक्ष निर्भळे स्वराज्य मागू लागला व दुसरे पक्ष इंग्लंड वाचून आपल्याला गती नाही म्हणून इंग्रजी साम्राज्याअंतर्गत स्वराज्य आपणास मिळाले म्हणजे बस्स आहे असे म्हणू लागला. निर्भेळ स्वराज्य मागणाऱ्यांचा जहाल कंपू बनला व साम्राज्याअंतर्गत स्वराज्य मागणाऱ्यांचा मवाळ असे नाव दिले. जहाल कंपूंनी निर्भेळ स्वराज्याप्रती इंग्रजी सत्ता उलथून टाकण्यास अराजकपणा अनेक प्रयत्न करून फैलविला, पण तोंडघशी पडून आपला मोर्चा त्यांनी वेळीच परतवला. हे देशहिताच्या दृष्टीने त्यांनी एक मोठे राष्ट्रकार्यच केले असे आम्ही समजतो. जहालांत आणि मवाळात जो एक फरक उरला आहे तो हाच की जहालांच्या मते हा देश स्वराज्यास पात्र आहे, यास्तव पूर्ण स्वराज्य आम्हास आताच द्या. मवाळांचे म्हणणे असे आहे की हा देश स्वराज्यास सर्वस्वी पात्र नाही, यास्तव स्वराज्याचा एक एक ग्रास पचेलसा धीम्या धीम्याने घ्या. या विचार भिन्नते तत्वामुळे मिळालेला स्वराज्याचा हप्ता जहालांना अगदी टाकाऊ व पात्रतेच्या मानाने अगदी उपमर्दकारक असा वाटतो. तोच हप्ता मवाळांना पुरेसा आहे असे वाटतो. या पक्षभेदात आमचा पक्ष कोणता जर कोणी विचारले तर या दोहोपैकी आमचा एकही पक्ष नव्हे असे आम्ही म्हणू. म्हणजे आम्ही मवाळही नाही आणि जहाळही नाही असे बाबासाहेब म्हणतात. जोपर्यंत इंग्रज लोक आम्ही राजे आमच्या पूर्वजांनी रक्त वेचून हा देश काबीज केला तोपर्यंत वंशजांनी या देशावर जगावे म्हणूनच केला. राजकारणात आमचे कल्याण हा प्रधान हेतू असून साधल्यास हिंदुस्थानाचे कल्याण करायचे इत्यादी युक्तवाद लढवून प्रजापक्षाविरुद्ध आपला राजपक्ष मांडित असत तोपर्यंत जहाल आणि मवाळ या देशात पक्षभेदात काही अर्थ होता. स्वराज्य मिळत नाही हा जोपर्यंत प्रश्न होता तोपर्यंत ते त्वरित मागा किंवा दमाने मागा असे म्हणणे प्रश्नास धरून होते. पण आता स्वराज्य मागण्याचा प्रश्नच उरला नाही. मिळालेले स्वराज्य कोणत्या तत्वानुसार वापरावे हा मुख्य प्रश्न आहे. अशा प्रकारे वस्तुस्थितीची घडी मोडली असल्यामुळे जहाल आणि मवाळ हा पक्षभेद साहजिकपणे गचाळ वाटू लागला आहे. आता स्वराज्य कोणत्या तत्वाने चालेल हा मुद्दा महत्त्वाचा आहे. म्हणून बाबासाहेब लिहितात जहाल आणि मवाळ हे जे पक्षभेद आहेत हे आता गचाळ वाटू लागले आहेत. स्वराज्य प्राप्त होण्यास आपण स्वराज्यास लायक आहोत असे सिद्ध केले पाहिजे. स्वराज्य प्राप्त होण्यास आपण स्वराज्यास लायक आहोत असे सिद्ध केले पाहिजे. पण असे जहाल मवाळापर्यंत सर्वांसच वाटते. पण आपली पात्रता कशावरून सिद्ध होईल हाच लढ्याचा प्रश्न आहे. बाबासाहेब म्हणतात की स्वराज्यास आपण लायक आहोत तर आपली पात्रता कशी सिद्ध होईल हाच लढ्याचा प्रश्न आहे. पण स्वराज्य मिळण्याचा पक्का निश्चय हिंदुस्थानाने केल्याशिवाय हिंदुस्थानास पूर्ण स्वराज्य मिळणार नाही. यात उभय पक्षाचे कसे एकमत आहे हे अमृतसरच्या राष्ट्रीय सभेत किंवा सोलापूरच्या प्रांतिक परिषदेत पास झालेल्या स्वराज्याच्या ठरावावरून दिसून येईल. पक्का निश्चय केल्याची खूण इंग्लंडच्या लोकांना व पार्लमेंटला कशी पटवायची यातच काय तो त्यांचा मतभेद आहे. म्हणजे आमचा जो पक्का निर्णय आहे तो त्याची खूण इंग्रजांना कशी पटवायची यातच आता त्यांचा मतभेद आहे. जहालांना वाटते की इंग्रजी अधिकाऱ्यांशी सहकार्यता केली तर त्यांचे मत त्यांना ग्राह्य आहे असे वाटून पूर्ण स्वराज्याचे हक्क आपल्यास देण्यास इंग्लंडचे लोक व पार्लमेंट सभा केव्हाही तयार होईल. उलट मवाळांच्या मते इंग्रजी अंमलदाराशी सहकार्यतेने वागल्यास म्हणजे बाबासाहेब लिहितात की जहालांना वाटते की इंग्रजी अधिकाऱ्यांशी सहकार्यता केली तर त्यांचे मत यांना ग्राह्य आहे असे वाटून स्वराज्याचे पूर्ण हक्क आपल्यास देण्यास इंग्लंडचे लोक व पार्लमेंट सभा केव्हाही तयार होणार नाही. उलट मवाळांच्या मते इंग्रजी अंमलदारांशी सहकार्यतेने वागल्यास सर्वात लवकर पूर्ण स्वराज्य मिळणार आहे.
नौकरशाहीशी हटयोग करून भक्तियोग करून स्वराज्य प्राप्ती होतो, इतके दूधखोळे जहाल मवाळात भरले आहेत. हे पाहून विद्वत्तेच्या बळावर देशाचे पुढारी म्हणून मिरवणाऱ्यांच्या विद्वत्तेची केव केल्याशिवाय राहत नाहीत. एकांना वाटते की इंग्रजी सत्तेचा जर सोबत घेऊन किंवा त्यांच्याशी सहकार्य जर केले तर आम्हाला स्वराज्य मिळू शकते, असं मवाळ लोकांना वाटते. आणि इंग्रजांशी सहकार्य जर केले तर आम्हाला स्वराज्य लवकर मिळणार नाही, असं जहाल गटांना वाटते. जनतेशी सहकारिता करून दिलेले स्वराज्य तिला जितक्या प्रमाणात सुखावह करून दिले जाणार आहे, तितक्याच प्रमाणात स्वराज्य प्राप्तीबद्दलची पात्रता ठरणार आहे, असे आम्हाला वाटते. आमच्या मते नोकरशाहीची सहकारिता करणे किंवा न करणे हा स्वराज्य प्राप्तीचा मार्ग नव्हे. म्हणजे त्यांना सहकार्य करणे किंवा न करणे, बाबासाहेब म्हणतात, हा आमचा मार्ग नाही. जनतेशी सहकारिता करून दिलेले स्वराज्य तिला जितक्या प्रमाणात सुखावह करून दिले जाणार, तितक्याच प्रमाणात स्वराज्य प्राप्तीबद्दलची पात्रता ठरणार आहे. जनतेला सुखावह करण्यात म्हणजे जितकं जास्त भर दिला जाईल, जितकी जास्त सहकारिता करून तिला स्वराज्य जितक्या प्रमाणात सुखावह करून दिला जाईल, तितक्याच प्रमाणात स्वराज्य प्राप्तीबद्दलची पात्रता ठरणार आहे, असं बाबासाहेब लिहितात. देशाचा राज्यकारभार त्याच देशातील लोकांच्या हाती असणे ही राज्यपद्धती अन्वर्थक असून तिच्यात काही हंशील असतो. परंतु जेथे एका देशाचा राज्यकारभार दुसऱ्या देशातील लोक चालवतात, त्या स्थितीला राज्य हे नाव देता येत नाही. कारण देशातील लोक दुसऱ्या देशातील लोकांस आपल्या अंमलाखाली ठेवतात. ते केवळ आपल्या कल्याणासाठी, पैसे कमवण्यासाठी किंवा आपला फायदा करून घेण्यासाठी माणसाचा कळपच म्हणून ठेवतात. या इंग्लिश राजकीय तत्ववेत्ता मिलच्या सुभाषिताच्या पोपटपंची जहाल मवाळ वेळी अवेळी करून अज्ञान जनास स्वराज्य मागण्यास उद्युक्त करतात. म्हणजे हे जे जहाल आणि मावाळ हे जे दोन गट आहेत, हे दोन गट इथल्या हिंदी लोकांना सांगतात की एका राज्याचं दुसऱ्या राज्यावर जर राज्य असेल तर ते राज्यकर्ते लोक जे आहेत ते दुसऱ्या राज्यांना केवळ गुलाम बनवून ठेवतात. स्वतःच्या कल्याणाकरिता ते लोक त्यांचा कळप म्हणून त्यांना ठेवतात. ज्या इंग्रजी राज्य सरकारनाच्या इतिहासावर जहाल महालांची एवढी भिस्त आहे, त्याच इतिहासातील एक गोष्ट सर्वांच्या फायद्यासाठी येथे नमूद करणे अप्रासंगिक होणार नाही. जशी हिंदुस्थानातील राजकीय सत्ता ब्रिटिश लोकांच्या हाती आहे, तशी अर्धे 19वे शतक लोटून जाई तोपर्यंत इंग्लंडातील राजकीय सत्ता प्रजेच्या हाती नसून राजाच्या हाती होती. ती सत्ता काढून घेण्यास इंग्लंडात जो प्रजापक्ष उभारला होता, त्यांचेही विंग्स व टोरीज असे दोन तट होते. हे दोन्ही पक्ष जरी राज्याची सत्ता मर्यादित करण्यास झटत होते, असे जरी इतिहास प्रसिद्ध आहे, तरी बहुजन समाजाचे या दोन पक्षाबद्दल काय मत होते हे फारसे कोणाच्या ऐकवत नाही. ते मत ज्यांना पूर्णपणे पाहायचे असेल त्यांनी प्रोफेसर ग्राहम वॉल्स यांनी लिहिलेल्या फ्रान्सिस प्लेस त्यांच्या चरित्राचे परिशीलन करावे. बाबासाहेब पुढे लिहिता, इंग्लंडातील राजकारणात धुमाकूळ माजवलेल्या वरील दोन पक्षासंबंधाने प्लेसने एक ठिकाणी असे म्हटले की बहुजन समाजाच्या मते विंग्स आणि टोरीज या दोन पक्षात कोणताच महत्त्वाचा भेद नाही. दोन्ही भेद आहे तो एवढाच की टोरी पक्षाला राज्याची सत्ता बळकट करून तिच्या जोरावर समाजातील श्रेष्ठ व गरीब लोकांवर चरावयास पाहिजे. जे टोरी पक्ष आहे त्याला राज्याची सत्ता मजबूत करून समाजातील श्रेष्ठ व गरीब लोकांस चरावयास पाहिजे. विंग्स पक्षाला श्रेष्ठ लोकांची सत्ता स्थापित करून राजाला व गरीब प्रजाला पायाखाली तुडवण्यास पाहिजे. म्हणजे विंग्स जो पक्ष आहे त्याचं असं म्हणणं आहे की वरिष्ठ लोकांची, श्रेष्ठ लोकांची सत्ता स्थापित करून राजाला सुद्धा आणि गरीब पक्षाला सुद्धा पायाखाली तुडवायस पाहिजे. वरील मीमांसा जहाल व मवाळ इतक्यातच किंबहुना त्यांच्यापेक्षाही जास्त प्रमाणात लागू पडते, यात मुळीच संदेह नाही. बाबासाहेब म्हणतात की हे जे पद्धतीनं विंग्स आणि टोरीज हे दोन पक्ष आहेत, यांचं जे मत आहे तेच या जहाल आणि मवाळ या दोन गटांना लागू पडते, असं बाबासाहेबांचं मत आहे. कारण दोन्ही पक्ष जरी इंग्रजी सत्ता मर्यादित करण्यास झटत आहे, तरी जहालांना श्रेष्ठ लोकांची सत्ता स्थापित करून इंग्रजांना व गरिबांना चेंगरावेसे वाटत आहे व मवाळांना इंग्रजी सत्तेच्या आधारावर गोरगरिबांची होत असलेली पायमल्ली कायम करावयास पाहिजे. म्हणून स्वराज्याच्या उपयोगाच्या प्रश्नासंबंधाने पाहता हे दोन्ही पक्ष जितके गचाळ आहेत, तितकेच जनहिताच्या दृष्टीने विघातक आहेत.
ज्यांना जनतेच्या हिताचा संचय करावयाचा आहे त्यांना ब्रिटिश सत्तेचा अभाव म्हणजे स्वराज्य अशी स्वराज्याची व्याख्या करून चालायचे नाही. बाबासाहेब लिहितात की ज्यांना जनतेच्या हिताचा संचय करायचा आहे त्यांना ब्रिटिश सत्तेचा अभाव म्हणजे स्वराज्य अशी स्वराज्याची व्याख्या करून चालायचे नाही. व्यक्तीच्या उन्नतावस्थेत अनुरूप अशी सामाजिक स्थिती घडवून आणण्यास दिलेले स्वातंत्र्य हीच स्वराज्याची खरी व्याख्या आहे. बाबासाहेब लिहितात व्यक्तीच्या उन्नता अवस्थेस अनुरूप म्हणजे व्यक्तीची उन्नती होईल अशी व्यवस्था निर्माण करणे किंवा अनुरूप अशी सामाजिक स्थिती घडवून आणण्यास दिलेले स्वातंत्र्य म्हणजे व्यक्तीची उन्नता अवस्था घडवून आणण्यास दिलेले स्वातंत्र्य ही खरी स्वराज्याची घटना आहे व्याख्या आहे. हे मागील अग्रलेखात ध्वनित केले आहे. ही व्याख्या सार्थ होण्यास कोणत्या तत्वानुरूप समाजाची घटना झाली पाहिजेत या तत्वाचे प्रतिपादन पुढील अंकी करू. ही निराळी ही व्याख्या व ही तत्वे ज्यांना मान्य आहेत त्यांचा व आमचा एकच पक्ष आहे हे निराळे सांगणे नको. बाबासाहेब म्हणतात हे जे जहाल आणि हे जे मवाळ या दोन गटांचे जे दोन पक्ष आहेत या दोन्ही पक्षाशी आमचा संबंध नाही, परंतु व्यक्तीच्या उन्नतीच्या अवस्थेत अनुरूप अशी सामाजिक व्यवस्था घडवून आणण्यास दिलेले जर स्वातंत्र्य लोकांना मिळत असेल तर या व्याख्येला जे मानणारे लोक असतील ते लोक आणि आम्ही लोक एक आहोत असं बाबासाहेब आंबेडकर या 15व्या प्रकरणात राष्ट्रांतील पक्ष म्हणजे राष्ट्रांमध्ये जे जे पक्ष आहेत तर त्यातील आमचा पक्ष काय आहे हे सांगण्याकरिता बाबासाहेबांनी हे विवेचन या ठिकाणी दिलं आहे. तर मित्र हो, चळवळ चालवण्याकरता आंदोलन चालवण्याकरता फुले शाहू आंबेडकर मुवमेंट चालवण्याकरता ही माहिती फार जास्त महत्त्वाची ठरेल अशी मी आशा करतो. तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवाल अशी आशा करतो. धन्यवाद. जय भीम.